विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुचित कुंभारकर, सहाय्यक प्राध्यापक अनंत पंजाबराव देशमुख अकादमी तर्फे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीतच आहे की बार्टी अंतर्गत पोलीस तथा सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2026 हा जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगानंच आज आपण या सविस्तर जी की आपली ऍडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये आपले कागदपत्र तपासणी आणि त्याच पद्धतीनं स्वयंघोषणा पत्र याबाबत काही माहिती जी आहे ती आपण समजून घेणार आहे. तर सगळ्यांनी ठीक आहे, जे विद्यार्थ्यांचं पात्र निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या सगळ्यांचं मी अकादमीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या प्रवासाला जे आहे ते सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की आपल्याला माहितच असेल की एक महत्वाचं जी काही कागदपत्र आपल्या या एकंदर प्रवेश पत्रासाठी जे आहे ते लागणार आहे ती सर्वसाधारण एक यादी आपल्या समोर मी ठेवलेली आहे. तर या यादीमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय लागणार आहे तर जी काही प्रवेश परीक्षा साठीचा आपला ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला एक मूळ कागदपत्र म्हणजेच आपण त्याला अप्लिकेशन जे आहे ते म्हणतो ते अप्लिकेशन जे आहे ते आपल्याला लागणार आहे. सोबतच ठीक आहे आपल्याला 2 पासपोर्टचे फोटो जे हे देखील लागणार आहे. क्लिअर. यानंतर 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र म्हणजे या अनुषंगाने एक महत्वाची सूचना तुम्हा लोकांना मी देऊ इच्छितो. ज्या पद्धतीनं आपण प्रवेश सर्वात पहिले बार्टीच्या जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर फॉर्म जो आपण फिलअप केलाय त्या फॉर्म फिलअप करत असताना जितकी काही म्हणून महत्वाची कागदपत्र जितकी शैक्षणिक कागदपत्र तिथं आपण अपलोड केलेली आहे हे सर्व कागदपत्र जे आहे ही तुम्हाला ऍडमिशन घेताना जे आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे. यामध्ये सोबतच जर आपण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं झालं असेल तर त्या संदर्भात आपलं जे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर सर्वात महत्वाचं की आपण अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र हे देखील आपल्याला जमा करावं लागेल. त्यानंतर डोमिसियल सर्टिफिकेट, सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड जे हे आपल्याला लागेलच. क्लिअर. यानंतर आपलं पॅन कार्ड, आता पॅन कार्ड तिथे दिलंय पण ते बंधनकारक नाही. यानंतर बँक पासबुक आणि धनादेशाची सुस्पष्ट प्रत. आता बँक पासबुक जेव्हा तुम्ही आमच्याकडे द्याल तेव्हा एक काळजी आपल्याला घ्यायची आहे ती इथं स्पष्टपणे तुम्हाला लिहून दिली आहे की आपलं असं बँक अकाउंट जे ते आपलं अकाउंट नंबर आपल्याला हवाय जो आधार कार्डशी जो आहे तो लिंक असेल. क्लिअर. यानंतर सर्वात महत्वाचं की त्याच्यावर IFSC कोड, MICR कोड या सर्व बाबी सुस्पष्ट पद्धतीने तुम्हाला दिसायला पाहिजे. नंतर सोबतच जर आपण अनाथ असाल, आपण दिव्यांग असाल त्याबाबतचं एक प्रमाणपत्र जे असतं ते आपल्याला जमा करावं लागेल. यानंतर सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो इथं त्यांनी म्हटलंय की मागील 3 वर्षाचं आहे. स्क्रीनवर दिसतंय का बघा. या 3 वर्षामध्ये 2022, 2023, 2023-24 आणि 24-25 या अनुषंगानं तहसीलदार यांनी निर्गमित केलेलं एक महत्वाचं उत्पन्नाचा दाखला जो 8 लाखापेक्षा कमी असेल असाच जो आहे तो तुम्हाला इथं जमा करावा लागेल. यानंतर स्वयंघोषणा पत्र, हे स्वयंघोषणा पत्र आपल्याला PDF स्वरूपामध्ये पाठवलेलं आहे. त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला काढायची आहे. ते कसं भरायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर अर्थात प्रवेश अर्ज, ठीक आहे, तो प्रवेश अर्ज इथंच ठीक आहे या फॉर्म सोबत तुम्हाला देण्यात आलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित जो आहे तो फिलअप करायचा आहे. आता परिशिष्ट ब मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं दिसत असेल की मी सत्य प्रतिज्ञेवर सांगतो की इथं सर्वात महत्वाचं तुमचं नाव जे आहे ते पूर्ण लागेल. यानंतर सर्वात महत्वाचं की मी सन 2025-26 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अंतर्गत पुणे मार्फत अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठीच्या इथे जी आपण योजना घेतली त्याचं नाव जे तुम्हाला द्यायचं. यामध्ये सर्वात महत्वाचं की पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम असं आपल्याला इथं लिहायचं आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असून मी अनंत पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती असं आपल्याला इथे लिहून खाजगी प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे. त्या अनुषंगाने माझा प्रवेश निश्चित करत आहे. तर या अनुषंगाने एवढी माहिती जी आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे. यानंतर सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण प्रशिक्षणाच्या योजनेच्या सर्वात महत्वाच्या अटी आणि शर्ती तुम्हाला इथं देण्यात आल्या आहेत. त्या काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी वाचाव्या अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो.
सर्वात महत्वाचं इथे एक अंडरलाईन दिलेली आहे, सदर प्रशिक्षण योजना प्रशिक्षण सुरू झाल्यापासून पुढील 6 महिने, हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या इथे 6 महिने असणार आहे. तर 6 असा शब्दप्रयोग तुम्हाला तिथे करायचा आहे. यानंतर महिन्यांकरता आहे असं लिहायचं आहे. यानंतर सर्व जे काही इथं अटी तुम्हाला इथं दिसत आहे, या सर्व अटी व्यवस्थित वाचून क्लिअर, त्यानंतरच ठीक आहे तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो आमच्या इथं जो आहे तो सबमिट करायचा आहे. क्लिअर. मग सर्वात शेवटी या फॉर्म जर आपण बघत असाल तर स्वयं घोषणापत्रामध्ये इथे एक रिकामा डब्बा जो आहे तो तुम्हाला दिसतोय. या रिकाम्या डब्यामध्ये अर्थात तुमचा फोटो जो आहे हा तुम्हाला इथे लावायचा आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थाची स्वाक्षरी, याच्याच बाजूला तुम्हाला तुमची स्वाक्षरी सिग्नेचर करायची आहे. प्रशिक्षणार्थाचं संपूर्ण नाव, तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे तो आपल्याला तिथे योग्य अक्षरांमध्ये जो आहे तो नमूद करायचा आहे. यानंतर आधार क्रमांक, त्यानंतर कायमचा पत्ता. सर्वात महत्वाची बाब लक्ष द्या, साक्षीदाराचं नाव आणि सही. बघा विद्यार्थी मित्रांनो, या इथे तुम्हाला 2 साक्षीदार जे आहेत त्यांची नावं द्यायची आहे. क्रमांक 1 इथे जे आहे ते नाव असेल, इथं पुढे त्यांची सही असेल. क्रमांक 2 इथं त्यांचं नाव असेल, इथं समोरच त्यांची सही असेल. यानंतर ही जी काही खालची तुम्हाला माहिती इथं देण्यात आली आहे ती तुम्हाला भरायची नाहीये. ती अनंत पंजाबराव देशमुख अकादमीच्या माध्यमातून जे आमचे तपासणी अधिकारी असणार आहेत ते इथं तुम्हाला सही करतील. त्यानंतर तुमचं नाव आणि ती स्वाक्षरी करतील. तर लक्ष द्या, हा फॉर्म तुम्हाला भरायचा नाहीये. मला अपेक्षा आहे की स्वयं घोषणापत्र जे आहे ते तुम्हाला संपूर्ण कळलं. यानंतर परिशिष्ट क मध्ये काय देण्यात आलंय ते आपण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जे काही परिशिष्ट क आहे, हे क भरत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की बार्टीचा मी जेव्हा फॉर्म भरतोय तेव्हा संपूर्ण इंग्रजी माध्यमातून असेल आणि कॅपिटल लेटर्स जे आहे हे तुम्हाला वापरावं लागणार आहे. क्लिअर. मग बघा इथं ऍडमिशन फॉर्म दिलेला आहे, नेम ऑफ स्कीम. क्लिअर. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पोलीस अँड मिलिटरी, क्लिअर, रिक्रुटमेंट प्री ट्रेनिंग प्रोग्राम, असं तुम्हाला इंग्लिश मध्ये इथे कॅपिटल मध्ये जे आहे ते लिहायचं आहे. यानंतर नेम ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट, तर अर्थात इथे जे आहे ते अनंत पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती असं तुम्हाला इथे कॅपिटल मध्ये जे आहे ते लिहावं लागणार आहे. एक मिनिट. ओके, आपण बघू शकत असाल की ऍडमिशन नंबर, सगळ्यात महत्वाचं लक्षात आहे की इथे ऍडमिशन नंबर जो आहे तो अकादमीच्या वतीने जो आहे तो इथे लिहिला जाईल. यानंतर इथे एक डब्बा तुम्हाला दिसतोय, तिथे तुमचा फोटो जो आहे तो असेल. यानंतर इथे तुम्हाला स्क्रीनवर जर आपण बघितलं तर व्हेरीफाईंग ऑफिसर नेम अँड डिझिग्नेशन, अकादमीच्या वतीनं जे काही एक महत्वाचे माननीय संचालक आहे, या संचालकांचं इथं नाव जे ते असेल ते तुम्ही लिहू नका, ते आम्ही लिहून तुम्हाला लिहून देऊ. क्लिअर. यानंतर टू बी फिल्ड बाय कॅन्डिडेट, म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठला फॉर्म भरायचा आहे. मी परत सांगतोय, इंग्रजीमध्ये हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. यामध्ये इथं रिक्वेस्ट केली ब्लॉक लेटर्स, ठीक आहे, अँड विथ सरनेम. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा होतो काय की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथं सरनेम तुम्हाला तुमचं लिहायचं आहे, म्हणजे आडनाव, त्यानंतर तुमचं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव, या फॉर्मॅटमध्ये जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर ऍड्रेस विथ पिनकोड तुम्हाला तिथे लिहायचं आहे. परमनंट ऍड्रेस, आधार कार्ड नंबर, डेट ऑफ बर्थ, एज, कॅन्डिडेट मोबाईल नंबर, पॅरेंट्स मोबाईल नंबर, ईमेल आयडी. ईमेल आयडी न चुकता व्यवस्थित लिहायचं आहे. नेम ऑफ द लोकल गार्डियन, जर आपण अमरावतीमध्ये राहत असाल तर इथले जे की तुमचे पालक असणार आहे इथे यांचं तुम्हाला नाव जे आहे ते नाव लिहायचं आहे. वेदर फिजिकली डिसेबल, जर तुम्ही डिसेबल असाल, अपंग असाल, दिव्यांग असाल, त्या पद्धतीची माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर ठीक आहे, कास्ट जी तुमची आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर कास्टचा सर्टिफिकेट नंबर. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, कास्ट सर्टिफिकेट नंबर मध्ये सर्वसाधारण जे नवीन कास्ट सर्टिफिकेट येत आहे त्यामध्ये बारकोड तुम्हाला दिसलो, त्या बारकोडवर जो काही खाली नंबर आहे तोच तुम्हाला इथे लिहायचा आहे. क्लिअर. आणि जे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं हे अथॉरिटी कोणी दिलेली आहे, ती अथॉरिटीचं नाव आपल्याला इथे जे आहे ते दिलेलं आहे. यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथं विचारलं जाईल. यामध्ये सर्वात पहिले एसएससी, एचएससी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. मी परत तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं तुम्ही तिथे माहिती लिहिलेली आहे फॉर्म मध्ये, जो आपला मूळ फॉर्म होता त्यामध्ये जी माहिती दिली आहे तेवढीच माहिती आपल्याला इथं जमा करायची आहे. क्लिअर. यानंतर सब्जेक्ट आणि ऑफ स्टडी, कुठले कुठले विषय तुम्ही शिकले तर 1 किंवा 2 सब्जेक्ट याच्यामध्ये जे तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचे आहे. क्लिअर.
यानंतर सर्वात महत्वाचं की याच्यात सेकंड जो फॉर्म तुम्हाला इथं दिलाय की असं त्यांनी म्हटलंय की ज्या अटेस्टेड कॉपी तुम्ही फॉर्मसाठी देणार आहात, जी लिस्ट आपण पहिली सुरुवातीला बघितली, यामध्ये स्टुडंटनी रिमार्क करायचं आहे स्वतःहून की मी सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये डिग्री मी जमा केलेली आहे. विद्यार्थ्यांनी इथं फक्त टिक करायचं आहे. क्लिअर? यानंतर कास्ट सर्टिफिकेट परत तुम्हाला इथे टिक करायचं आहे. जर तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट जर जमा करत असाल ते देखील तुम्हाला फक्त टिक करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्याच बाजूला व्हेरीफाईंग ऑफिसर रिमार्क म्हणून दिलेला आहे, तिथे अकादमीच्या वतीनं टिक मार्क करण्यात येईल की तुम्ही कुठली कागदपत्र जमा केली आहे. मग हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून घेतल्यानंतर आपण इथं लक्ष द्या, आपण ज्या दिवशी इथे ऍडमिशन घ्यायला याल तिथे त्या दिवशीची डेट तुम्हाला इथे असेल, त्यानंतर तुमची इथे सही असेल, यानंतर फुल नेम ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुमचं पूर्ण नाव इथे असेल आणि प्लेस, यानंतर व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट. एक लक्षात द्या, हा जो की पूर्ण खालचा सिक्वेन्स आहे किंवा ही जी काही कन्सेप्ट आहे ही अकादमीच्या वतीनं पूर्ण चेक केल्यानंतर परत इथे एक सही केला जाईल. क्लिअर? यानंतर पुन्हा अकादमीच्या वतीनं जे काही आमचे अधिकारी असणार आहे ते की संपूर्ण पडताळणी केल्यानंतर इथे एक सही आणि शिक्का जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा सगळा फॉर्म जो आहे हा आपल्याला इथे विद्यार्थी मित्रांनो काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. क्लिअर? मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे बार्टीच्या अंतर्गत जी की पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो इथं लॉन्च झालेला आहे आणि काय त्यात तुम्ही सगळे लोक पात्र आहात. यामध्ये सर्वात महत्वाचं लक्ष द्या की 13 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीपर्यंत आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या संदर्भामध्ये सोबतच आपण फिजिकल जे काही व्हेरिफिकेशन असेल ते देखील आपल्या इथं होईल. फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जे काही मेल कॅन्डिडेट असणार आहे, मुले, यांची हाईट आणि चेस्ट जे आहे ते इथं कॅल्क्युलेशन केलं जाईल, ते मोजमाप केलं जाईल. यानंतर ज्या मुली असणार आहेत त्यांची फक्त हाईट म्हणजे उंची इथं जी आहे ती मोजल्या जाणार आहे. तर मला अपेक्षा आहे की संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. जर आपल्याला काहीही प्रश्न असेल तर आपण जे अकादमीच्या वतीनं संपर्क क्रमांक जे आहे ते तुमच्यापर्यंत आहेत, तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता. थांबतो. थँक्यू सो मच.